नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चनाताई घारे-परब यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त अत्यंत स्तुत्य असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. अलीकडे वाचन संस्कृती जी आहे ती वाचन संस्कृती कुठेतरी लोप पावत आहे आणि या वाचन संस्कृतीला पुनर्जीवित करण्यासाठी एक छान असा उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला दिसतोय. आपण पाहू शकतो की या ठिकाणी वाढदिवसानिमित्त जी मांदियाळी आहे, शुभेच्छुक अनेक त्यांचे पक्षाचे पदाधिकारी आहेत, साहित्यिक मंडळी आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत. सफर पुस्तकांच्या दुनियेतली हा अत्यंत स्तुत्य उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे. सावंतवाडीच्या या श्रीदेव नारायण मंदिरात आज दिवसभर पुस्तकांची मेजवानी सावंतवाडीकरांना त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले आपल्यासोबत आहेत. भाई, एक सुंदर असा उपक्रम, काय सांगाल? अत्यंत योग्य अशा तऱ्हेचा हा उपक्रम आहे. आपण जसं म्हणतोय की सध्या वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे, पण वाचन संस्कृती अस्तित्वात असणं फार महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या ऑनलाईन असतात ह्या फारशा आपल्या लक्षात राहत नाहीत आणि मनुष्य त्याचा गुलाम होतो त्या आपल्या इंटरनेटचा आणि त्या सगळ्या बाबतीमध्ये मोबाईलवर सतत एक प्रकारच्या वेगळ्या तऱ्हेने मनुष्याचं जीवन घडत असतं. तरुण मुलांचा तशा तऱ्हेने होत आहे. ते बरोबर आहे की चूक आहे त्याच्यात मी आता जात नाही जास्त खोलात, परंतु वाचन संस्कृती टिकणे ही अत्यंत मोलाची बाब आहे. त्या संस्कृतीमधले आम्हीसुद्धा आहोत. वाचन केलेल्या गोष्टी ज्या असतात, पुस्तकं वाचलेली जी असतात ती लक्षात राहतात, कायम लक्षात राहतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं सतत प्रेरणा आणि मार्गदर्शन आपल्याला या वाचन संस्कृतीतून आणि त्या सगळ्या ह्याच्यातून मिळत असते आणि त्याच्यामुळे एक अत्यंत योग्य अशा तऱ्हेचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज अर्चनाताई घारे-परब मॅडमच्या वाढदिवसानिमित्त जो आयोजित केलेला आहे ते अत्यंत योग्य आणि आवश्यक, नवीन पिढीच्या दृष्टीने सुद्धा आवश्यक अशा तऱ्हेचा हा उपक्रम आहे. ताईंना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आता लवकरच ह्या कार्यक्रमा उद्घाटनाला सुरुवात होईल. असंख्य ग्रंथ इथे उपलब्ध झालेले आहेत आणि सावंतवाडी आणि ह्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची सुद्धा संस्कृती आहे, वाचन संस्कृती आहे. अजूनही मोठा वाचक वर्ग आहे, लेखक वर्ग आहे आणि ते अजूनही प्रेरणा देतात, मार्गदर्शन करतात आणि तीच प्रेरणा पुढेसुद्धा कायम राहावी या अनुषंगाने अर्चना घारे फाउंडेशनने हा सगळा कार्यक्रम अशा तऱ्हेचा वाढदिवसाचा आयोजित केलेला आहे. स्तुत्य आहे, सेवाभावी आहे, जनतेपर्यंत जाणारा आहे आणि लोकांनासुद्धा या वाढदिवसाच्या निमित्ताने बरंच काही घेता येईल, शिकता येईल. नक्कीच सावंतवाडी आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक साहित्यिक परंपरा आहे. साहित्य विश्वाला पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे वि. स. खांडेकर याच लाल मातीतले ज्येष्ठ साहित्यिक आणि प्राचार्य डॉक्टर काजरेकर सर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर गोविंद काजरेकर हे लेखक आहेत, नामवंत साहित्यिक आहेत आणि सध्या बांदा पानवड कॉलेजचे ते प्राचार्य आहेत. साहित्य विश्वामध्ये एक मोठं नाव आहे डॉक्टर काजरेकरांचं. आपण जातोय थेट. प्रथमतः ताई, तुम्हाला सुद्धा वाढदिवसाच्या आमच्या महाराष्ट्र माझाकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाऊया डॉक्टर काजरेकर सरांकडे. सर, स्तुत्य उपक्रम, खरं तर अशा उपक्रमांची खूप गरज आहे, कारण अलीकडे जे काही आपण सोशल मीडियावर अभिव्यक्त होतो त्यापेक्षा जर कधी इथे येऊन पुस्तकं चालली तर पुस्तक वाचल्यानंतर मस्तक दुरुस्त होतं आणि दुरुस्त झालेलं मस्तक कुठे नतमस्तक व्हावं याचा 100 वेळा विचार करतं. काय सांगाल? खरंच आहे. पुस्तकं प्रदर्शन ही एक त्या परिसरातल्या लोकांच्यासाठी एक सुसंधी असते. पुस्तक आपल्यापर्यंत येतं. एकाच वेळी अनेक प्रकाशकांची पुस्तकं आपल्या हाताशी लागतात आणि पुस्तकं वाचणारा समाज जो असतो किंवा पुस्तक वाचण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. कारण पुस्तकानेच माणसाचा बुद्धीचा, मनाचा विकास होतो, भावनांचा विकास होतो. सुदृढ समाज निर्माण होण्यासाठी पुस्तकं ही फार मोलाची असतात आणि आतापर्यंत आपण सगळे समाजसुधारक, सगळे देशभक्त किंवा या एकूणच राजकारणी व्यवस्थेतसुद्धा वावरणारे लोक जर बघितले तर जे उत्तम प्रकारचे वाचक होते. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा किंवा अगदी गांधी म्हणा, असे अनेक लोक, अगदी शरद पवार साहेबांपर्यंत हे उत्तम प्रकारचे वाचक होते, जे संसदेच्या
वाचनालयात जाऊन ते स्वतः पुस्तकं घेऊन वाचत असत. त्यामुळे हा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकूणच त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि अशा प्रकारचा उपक्रम अर्चनाताईंनी इथे सुरू केला. हे त्यांचं दुसरं पुस्तक प्रदर्शन आहे. मी त्यांचा साक्षीदार आहे. पहिलं त्या तळ्याच्या काठी एकदा पुस्तक प्रदर्शन, तिथे मी वेदांची पुस्तकं घेतली होती आणि ती पुस्तकं फार महत्त्वाची होती, कारण अशा जी पुस्तकं आपल्याला मिळत नाहीत ती वाचकांना इथे उपलब्ध त्यांनी आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून करून दिलं. आज त्यांचा वाढदिवस आहे. मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच ज्येष्ठ साहित्यिका आणि लेखिका डॉक्टर शरयू आसोलकर मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, एक स्तुत्य उपक्रम, खरं तर युवा जी पिढी आहे आजची, आपण सुद्धा महाविद्यालयात शिकवतात, युवक पिढी कुठेतरी पुस्तकांपासून त्यांनी थोडीशी फारकत, म्हणजे फक्त अभ्यास करण्यापुरतं, जे अभ्यासाव्यतिरिक्त फारसं वाचन दिसत नाही, काय सांगाल? नाही, खरं आहे. म्हणजे आजच्या पिढीला पुन्हा एकदा वाचनाकडे वळवण्यासाठी आणि नेमक्या वाचनाकडे वळवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. अर्चनाताईंनी अतिशय स्तुत्य उपक्रम आपल्या वाढदिवसानिमित्त इथे हा आयोजित केलेला आहे, याचा मला आनंद वाटतो. मला माहिती आहे की अर्चनाताईंचा परिवारसुद्धा वाचनाशी निगडीत आहे. आम्ही लहानपणी शेजारी होत्या त्यांच्या, आणि त्यामुळे तेव्हापासून आमच्याकडे पुस्तकांसाठी, दिवाळी अंकांसाठी सुद्धा त्यांची नेहमी मागणी असायची आणि वाचन सुरू असायचं कायम त्यांचं. त्यामुळे मला असं वाटतं की हा त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ही त्यांच्या या प्रेमाची, वाचनप्रेमाची साक्ष आहे. शिवाय अर्चनाताई या अतिशय सामाजिक आणि या राजकीयदृष्ट्यासुद्धा आता अतिशय उत्तम काम करत आहेत. आणि त्या प्रवासामध्ये अशा प्रकारचे जे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम ते आयोजित करत असतात, याचा मला आनंद वाटतो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरं आहे की युवा पिढी थोडीशी नेमक्या वाचनापासून दूर गेलेली आहे. अशा उपक्रमामधून ती पुन्हा एकदा त्याकडे वळेल असा विश्वास मला वाटतो. खरं तर असं आहे की अवांतर वाचनच आपल्याला खऱ्या अर्थानं मोठं करत असतं, आणि हे अवांतर वाचनाला मर्यादा नसते. कोणत्याही प्रकारचं हे वाचन अतिशय अफाटपणे करत राहावं विद्यार्थ्यांनी, युवकांनी, असं मी ह्या निमित्तानं म्हणेन. मी अर्चनाताईंना मनापासून शुभेच्छा देते आणि धन्यवाद. नक्कीच शरयूताईंनी सांगितलं की वाचन हे मनाचं अन्न आहे. जसं आपल्याला जगण्याला अन्न समृद्ध करतं, तसं जीवनाला दिशा प्राप्त करून देण्यासाठी वाचन संस्कृती महत्त्वाची असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात दादा मडकईकर हे नाव आता यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या साहित्य संमेलन असतील, कविता वाचन असेल, दादांशिवाय मालवणी भाषेची जी गोडवा आहे किंवा जी गोडी आहे ती उकलून समजून घेणं क्वचित लोकांना जमतं. दादा, आज या खरं तर साहित्य विश्वात तुमची दादागिरी आहेच, पण आज या अर्चनाताईंच्या सफर पुस्तकांच्या दुनियेतली या उपक्रमाबद्दल मालवणीतून सांगा, काय वाटतं तुम्हाला? पहिल्यांदा आधी अर्चनाताई वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. आम्ही लहानपणापासून वाचनामुळेच आमका सगळी प्रसिद्धी मिळाली किंवा वाचनामुळे आमका ज्ञान मिळाला. वाचल्याशिवाय तुम्ही वाचू शकत नाही अशी काहीतरी कोणतरी म्हणून ठेवला आहात. तर आजच्या प्रदर्शनात माझ्या हार्दिक शुभेच्छा. अलीकडे मुलं वाचत नाहीत, त्याबद्दल सांगा, त्यांना काय करूचं लागतं? नाही, इलाज नाही. त्या काय एक पिढी बाद जातली त्याच्यात, आणि त्याच्यानंतर मग परत शोधतले पुस्तका खाय हाती, आणि त्याच्यानंतर मग समजताला. पण इलाज नाही त्या का. आता आम्ही त्याच्यातच येतो की आमच्या खिशात मोबाईल असा, तर काही इलाज नाही सर. खरोखर थेट डायरेक्ट दादांनी भविष्यवाणीच केलेली आहे. नारायण मंदिराच्या आपण या गाभाऱ्यातच उभे आहोत. अर्चनाताईंचा आज वाढदिवस आहे. ताई, खरं तर अशा उपक्रमांची खूप गरज आहे शैक्षणिक व्यवस्थेला आणि एकूणच व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्यासाठी. या उपक्रमांबद्दल काय वाटतं? सर्वप्रथम श्री देव नारायणास नमस्कार करते. आज सावंतवाडीमध्ये आपण 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर पुस्तक प्रदर्शन आणि अल्पदरात विक्री हा उपक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर आपण सगळे म्हणत असतो वाचलं पाहिजे, पण त्या दृष्टीने प्रयत्नही झाले पाहिजे, त्याशिवाय ही मुलं वाचन संस्कृतीकडे वळणार नाहीत. आपण म्हणतो ही कोकणची भूमी ही प्रतिभासंपन्न लोकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक, गुणवंत, कलावंत या भूमीमध्ये निर्माण झाले. आपण म्हणतो हा समोर मोती तलाव आहे, ते मोती मिळायचे,
पण इथे हे सगळे जमलेले आमचे साहित्यिक आहेत, आमचे मान्यवर मंडळी, ही सोन्यासारखी माणसं आहेत आणि ही आज आपल्यामध्ये आहेत, आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्यांचा आदर्श ठेवून आजच्या पिढीने पुढे वाचन संस्कृती जपली पाहिजे, लिखाण केलं पाहिजे आणि ह्याच्यातूनच पुढचा नागरिक म्हणजे कोकणची संस्कृती ही जपली जाईल आणि ही चांगली पिढी भविष्यात निर्माण होईल आणि त्यामुळे असे उपक्रम झाले पाहिजे. त्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न, आज आदरणीय साहेबांचा वाढदिवस आहे 12 तारखेला आणि आज माझा त्या निमित्ताने हा करतोय आणि सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही वाटतोय आणि पुढच्या 12 दिवसात जास्तीत जास्त मुलांनी, विद्यार्थ्यांनी आणि युवक युवतींनी, ज्येष्ठांनी यावं असं मी इथे सर्वांना आवाहन करते आणि आपण सगळेजण इथे आलात त्यामुळे मनापासून सर्वांचा आभार व्यक्त करते. नक्कीच अशा उपक्रमांची गरज आहे. वाचाल तरच वाचाल ही जी ओळ आहे ही सार्थ ठरण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सावंतवाडीच्या म्हणजे मतदारसंघाच्या 3ही तालुक्यांमध्ये म्हणजे अशी एक बाई नाही जिला अर्चनाताई हे नाव माहीत नाही आणि आज ह्याच अर्चनाताई घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त नारायण देव मंदिरामध्ये हा स्तुत्य उपक्रम राबविला जातो आहे. सावंतवाडीच नाही तर सिंधुदुर्ग वासियांना आम्ही महाराष्ट्र माझातर्फे आवाहन करतो की आपण ह्या ठिकाणी येऊन पुस्तकांची खरेदी करा, पुस्तक वाचा आणि ह्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजीसह, सावंतवाडी, महाराष्ट्र माझा. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें